नमस्कार, मी राहुल आणि तुमचं कुकिंग डायरीज विथ राहुलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण झटपट स्पंज डोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. विशेष म्हणजे हा स्पंज डोसा बनवण्यासाठी आपल्याला रात्रभर बॅटर भिजवण्याचीही गरज नाही. तसेच डोसा बनवताना आपण तेलही वापरणार नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी डोशासोबत खाण्यासाठी लागणारी स्वादिष्ट चटणी बनवूयात. त्यासाठी मी इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. आता त्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत. त्यासोबतच अर्धी वाटी भाजलेली चणा डाळ घालायची आहे. इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या आपण घालूयात. सोबतच अर्ध्या लिंबाचा रस घालूयात आणि चवीपुरतं मीठ घालूयात. आता आपण अर्धी वाटी पाणी घालूयात आणि मिक्सरला बारीक वाटून घेऊयात. पहा, आपली चटणी तयार आहे. या चटणीची चव वाढवण्यासाठी आता आपण तडका देऊयात. त्यासाठी मी इथे गॅस ऑन करून त्यावरती तडका पॅन ठेवलेला आहे. आता 1.5 चमचा तेल घेऊयात आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी घालूयात. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने घालूयात. तडका आपला तयार झाला आहे आणि आता चटणीमध्ये घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हा तडका देणं गरजेचं आहे, याने चटणीची चव खूपच वाढते. आता आपण डोशाचं बॅटर बनवूयात. त्यासाठी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे. रवा बारीक किंवा मोठा कोणताही चालेल. आता 1 वाटी दही घालायचं आहे. त्यानंतर आपण 1 ते 1.5 चमचा पोहे घालणार आहोत. आता 1 चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. हे पहा, आपलं डोशाचं बॅटर तयार आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तुम्ही हे बॅटर 10 ते 15 मिनिटांसाठी सेट होण्यासाठी सुद्धा ठेवू शकता किंवा लगेचच या बॅटरचे डोसे बनवू शकता. आता इथे गॅसवरती पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तोपर्यंत मी इथे 1 चमचा इनो पावडर घेतलेली आहे. ही आता बॅटरमध्ये घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. याने बॅटरमध्ये बबल्स तयार होतील आणि आपला डोसा एकदम स्पॉन्जी बनेल. इनो पावडर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे आपलं बॅटर तयार आहे. आता आपण डोसे बनवायला घेऊयात. आता तवा चांगला गरम झाला आहे. तव्याच्या मध्यभागी अशा प्रकारे बॅटर सोडायचं आहे. बॅटर पसरवून घ्यायची काहीही गरज नाही. बॅटर सोडल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला बबल्स किंवा जाळी बनताना दिसून येईल. तसेच आपला डोसा सुद्धा व्यवस्थित फुलून येईल. पहा, डोशाला किती छान जाळी आलेली आहे. आता वरून मी थोडंसं बटर लावत आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता डोसा पलटून दुसऱ्या बाजूने भाजण्याची काही गरज नाही आहे. आपला डोसा इथे तयार आहे. याचप्रमाणे राहिलेल्या बॅटरचे मी स्पंज डोसे बनवून घेतलेले आहेत. आता आपण गरमागरम स्पंज डोसा सर्व करूयात. आपण तयार केलेल्या चटणीसोबत तर हा खूपच छान लागतो. यासोबत तुम्ही बटाट्याची भाजी सुद्धा खाऊ शकता किंवा सांबार बनवून त्यासोबत खाल्लं तरी छान लागेल. ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खा प्या मस्त रहा. धन्यवाद.